एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आहे। विशाल पाटील जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झालेले आहेत। त्यांचा अपक्ष अर्ज आहे, बघू ते आता मागे घेतात का। विशाल पाटील जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झालेले आहेत। महत्त्वाची घडामोड आहेत। विशाल पाटील यांनी यापूर्वी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता आणि आता पक्षचिन्ह मिळवण्यासाठी विशाल पाटील हे जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झालेले आहेत। आपण बघतोय की काँग्रेसकडून इच्छुक उमेदवार विशाल पाटील हे जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झालेले आहेत। आपण अधिक माहिती घेऊ। आमचे प्रतिनिधी विजय पाटील आपल्या सोबत आहेत। विजय, अगदी क्षणाक्षणाला उत्कंठा वाढते सांगलीमध्ये। विशाल पाटील जिल्हाधिकारी कार्यालयात आलेले आहेत। नक्कीच विशाल पाटील यांनी आपला अपक्ष अर्ज या ठिकाणी ठेवलेला आहे, त्यामुळे तिरंगी अशी लढत होणार आहे। आता विशाल पाटील नुकताच जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत, मात्र त्यांना कोणते चिन्ह मिळणार यासाठी हे विशाल पाटील हे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आलेले आहेत। त्यांनी टेबल, शिट्टी आणि खुर्ची हे 3 चिन्ह त्यांनी मागितलेलं आहे। त्याचबरोबर बॅट ही त्यांनी चिन्ह मागितलेलं आहे, मात्र त्यांना आता कोणते चिन्ह मिळणार हे आता पाहावं लागणार आहे। विजय, आपण बघतोय की आता सांगलीमधला महाविकास आघाडीला हा मोठा धक्का आहे। चुरस सांगलीमध्ये वाढलेली आहे। कुठलं चिन्ह मिळतंय विशाल पाटलांना ते बघणं महत्त्वाचं आहे। विशाल पाटील यांच्याबरोबर काय कार्यकर्ते वगैरे आलेले आहेत का? नक्कीच विशाल पाटील यांच्यावर कार्यकर्ते आलेले आहेत। ते काही जण खाली थांबलेले आहेत, तर काही कलेक्टर ऑफिसमध्ये दाखल झालेले आहेत। विशाल पाटील यांना कोणते चिन्ह मिळणार यासाठी विजय, आता महाविकास आघाडीचे नेते हा तिढा कसा सोडवतात, कसे निवडणुकीला सामोरे जातात ते बघणं महत्त्वाचं। तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद।